बातमी नागपुरात नाही, नागपूरमधनं एक धक्कादायक बातमी। चोऱ्या करा आणि महिन्याला 25,000 पगार मिळवा अशी विचित्र ऑफर देणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला। रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना बिहारच्या या संघटित टोळीचा पर्दाफाश केलाय। या टोळीचा सूत्रधार बेरोजगार तरुणांना चक्क पगारावर ठेवून चोऱ्या करून घेत होता। बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांचा ही टोळी शोध घ्यायची, ओळख वाढवायची आणि महिन्याला 15 ते 25,000 रुपये पगार देण्याचं आमिष दाखवलं जायचं। विशेष म्हणजे या तरुणांना चोरी करण्याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जायचं। पोलिसांनी या प्रकरणात तिघांच्या मुसक्या देखील आवळलेल्या आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत नागपुरातनं जोडले गेलेत। प्रवीण, नेमका काय प्रकार चाललेला आहे हा नागपुरामध्ये? या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। ते जरी मूळचे छत्तीसगडमधले असले तरी या प्रकरणातला मुख्य आरोपी जो आहे तो बिहारमधला आहे। या संपूर्ण प्रकरणामधले हे जे 3 आरोपी आहेत, कैलाश दास, मिथिलेश शहा आणि किशन निषाद असं यांचं नाव आहे। आणि हे लोक ठिकठिकाणी जात होते आणि ठिकठिकाणी जाऊन हे लोक तरुणांना गळाची लावत होते आणि त्यांना 25,000 रुपये 30,000 रुपये पगार देऊ आणि काम दिवस सांगत होते। त्यानंतर पहिले काही त्यांची ओळख करत होते आणि नंतर ओळख केल्यानंतर त्यांना चक्क चोरी करायला लावत होते। त्यामुळे नागपूरचे आरपीएफ जे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे त्यांनी एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना काही तरुणांना अटक केली। तेव्हा त्या तरुणांना असं कळलं की आम्ही फक्त पगारावरती काम करत आहोत आणि आम्हाला 25,000 ते 30,000 रुपये या ठिकाणी नोकरीसारखं पगार मिळतो आणि आम्ही चोऱ्या करतो। त्यामुळे हे जे दास आणि इतर जे आरोपी आहे यांनी अशा पद्धतीनं नागपूर आणि इतरत्र किती लोकांना गळाशी लावलं आणि असं कामाला चोरी करण्यासाठी लावलं या संदर्भात तपास सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आरपीएफ आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण माहिती देणार आहे। पण आता सध्या तरी 3 आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे आणि जे लोक पगारावरती चोऱ्या करत होते ते सुद्धा आरोपी आहे। त्यांच्यावर सुद्धा विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहे। तर ते कोणत्या कोणत्या राज्यातले आहे याचा तपास आता आरपीएफ करत आहे। निश्चितच प्रवीण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।